जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. नियमबाह्य डॉक्टर व हॉस्पिटलवर प्रशासन कारवाई कधी करणार? रुग्णांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार? वर्ध्यातील डॉक्टराने शासनाचे नियम लावले टांगणीला. वर्ध्यात गेल्या काही दिवसात नागरिकांच्या आरोग्य सेवेला बघता कथित डॉक्टरांचा मनमानी कारभार उघडकीस आलाय, ज्यात प्रामुख्याने हिंगणीतील भागात बोगस डॉक्टर विश्वासद्वारे नागरिकांची खुलेआम लूट होत असून वर्ध्यातील डॉक्टर बुधबावरे यांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. वर्ध्यातील बुधबावरे मल्टी स्पेशालिटी व दशदीप मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या नावावर एकाच ठिकाणी शासकीय नियमांना तिलांजली देत रुग्णांना उपचाराच्या नावाखाली गंडवण्याचा प्रकार सुरू आहे. प्रिस्क्रिप्शनवर नाव डॉक्टर राणी मुडे नमूद असताना तपासणी मात्र भलताच डॉक्टर करतोय. विशेष म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक उपचाराकरिता तज्ज्ञ डॉक्टर असणे आवश्यक असताना इथे स्वतःलाच तज्ज्ञ दाखवत रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नियमानुसार रुग्णालयाच्या फलक रुग्णांच्या चिठ्ठीवर डॉक्टरांचा शैक्षणिक तपशील नमूद करणे आवश्यक असताना सुरुवातीला ते नमूद नव्हते. मात्र जनसंग्रामच्या वृत्त प्रकाशनानंतर रुग्णालयाच्या बाहेर नव्याने बॅनर झळकले. मात्र केवळ डॉक्टरांच्या नावापुढे MD MS लिहिले. त्यामुळे डॉक्टर कोणत्या मूळ क्षेत्रात प्रावीण्य आहे हा संभ्रम निर्माण झाला. मल्टी स्पेशालिटी क्लिनिकच्या नावावर सुरू असणाऱ्या कारभारात नेमके डॉक्टर कोण? स्वतःच औषधी विकणे, शस्त्रक्रिया करणे, नियमबाह्य उपचार करणे यांसारख्या अनेक गोष्टी आढळून आल्याने शासनाने बुधबावरे डॉक्टरांना विशेष सूट दिली का? उपचार करणारा डॉक्टर दुसऱ्यांचे प्रिस्क्रिप्शन का वापरतो? ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 नुसार औषध विकण्याचा अधिकार या डॉक्टरला आहे का? शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे निकषात डॉक्टर परिपक्व आहेत का? यांसारखे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे आता या संबंधित डॉक्टर बुधबावरे व डॉक्टर विश्वास यांच्या प्रकरणाशी निगडीत FDA, बोगस डॉक्टर तक्रार निवारण समिती व आरोग्य विभाग कधी कारवाई करणार की परत प्रकरण दडपत नियमबाह्य डॉक्टरांना रुग्णांच्या जीवाशी खेळण्याची परवानगी देणार, हे बघणे लक्षणीय ठरणार आहे. पलाशू माटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.